आज आहे मोदकाची रेसिपी नंबर 3। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे माव्यापासून बनणारे मावा मोदक। तर माझी ही रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण रेसिपी नक्की बघा। मावा मोदक बनवण्यासाठी एका पॅन मध्ये 1 चमचा तूप घ्यायचे आणि तूप सर्वीकडे पसरवून घ्यायचे। मग मी तुपामध्ये 200 ग्राम मावा टाकला आहे। तर माव्याला मी आधी किसून घेतलं आणि त्यानंतर मी या तुपामध्ये माव्याला टाकलं आणि मंद आचेवरती 2 ते 3 मिनिटं माव्याला परतवून घ्यायचं आहे। मावा मोदक बनवण्यासाठी इथे साध्या खव्याचा वापर आपल्याला करायचा आहे। 2 ते 3 मिनिटं माव्या मंद आचेवरती परतल्यानंतर माव्यामध्ये इथे मी 15 ते 20 केसरचे धागे टाकून 1 ते 2 मिनिटे परतवून घेतले। ही सर्व प्रोसेस आपल्याला स्लो फ्लेमवरतीच करायची आहे आणि माव्याला सतत आपल्याला हलवत राहायचं आहे। माव्याचे मिश्रण रेडी झाल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करून हे मिश्रण मी एका बाउलमध्ये काढून घेतले। तयार मिश्रण बाउलमध्ये काढून घेतल्यानंतर या मिश्रणाला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर ह्याच्या पुढची प्रोसेस आपल्याला करायची आहे। माव्याचे मिश्रण इथे पूर्णपणे थंड झाले आहे। आता मी ह्याच्यामध्ये काही इंग्रेडियंट्स ॲड करते। तर इथे मी 2 ते 3 चमचे काजूची पावडर टाकलेली आहे। काजूला आपल्याला बेसिकली वाटून घ्यायचं आहे आणि त्याची पावडर इथे ॲड करायची आहे। त्यानंतर 1 चमचा वेलची पूड टाकली आणि 2 चमचे मी इथे पिठी साखर टाकलेली आहे। त्यानंतर मी माव्यामध्ये आणखीन 2 चमचे पिठी साखर टाकली, म्हणजेच टोटल मी इथे 4 चमचे पिठी साखर टाकलेली आहे। आता सर्व मिश्रण एकमेकांमध्ये मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर मी इथे मोदक बनवायला सुरुवात केली। तर मोदक बनवण्यासाठी जो मोदकाचा साचा आहे तो मी घेतला आहे आणि त्याला तुपाने व्यवस्थितपणे ग्रीस करून घेतले आणि तुपाने व्यवस्थित ग्रीस केल्यानंतर थोडे थोडे करून हे जे सारण आहे ते आपल्याला ह्या मोदकाच्या साच्यामध्ये भरत जायचे आहे। आता व्हिडिओमध्ये बघा, जसं मी हे सारण भरते आहे तसंच तुम्हाला सुद्धा भरायचं आहे। जर का माव्याचे मिश्रण सैल झालं असेल, पातळ झालं असेल तर माव्याच्या मिश्रणाला थोड्या वेळासाठी फ्रीजमध्ये ठेवा, म्हणजेच फ्रीजरमध्ये अर्ध्या तासासाठी ठेवा आणि त्याच्यानंतर मोदक बनवायला सुरुवात करा। तुमचे मोदक नक्कीच चांगले बनतील। सर्व मिश्रण साच्यामध्ये टाकल्यानंतर मी या साच्याला व्यवस्थितपणे टॅप करून घेतले सर्व बाजूनी आणि त्यानंतर मी साचा उघडला तर तुम्ही बघू शकता हा जो मोदक आहे तो इथे रेडी झालेला आहे। तर अशाच प्रकारे मी सर्व मोदक तयार करून घेतले आणि ह्याला मस्तपैकी केसरच्या धाग्यांनी सजावट करून घेतली। तर तुम्हाला माझ्या ह्या मोदकाची रेसिपी कशी वाटली ती मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि जर का तुम्हाला माझे हे मावा मोदक आवडले असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।